मंडळी, आज गुरुचरित्र पारायणाचा तिसरा दिवस. मस्त आम्ही परभणीहून पारायण करून आल्यानंतर घरचं पण आवरून पहा. मी आज कुंड्या आणल्या सोबत, त्या काही झाडं लावली, आता काही लावायची राहिलेली आहेत. चला तर मंडळी, कसा वाटला आमचा आजचा छोटासा ब्लॉग, गुरुचरित्र पारायणाच्या तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग आणि कुंड्या झाडं लावण्याची, गुलाबाच्या फुलाचा आजचा सगळा मिळून छोटासा ब्लॉग कसा वाटला, आवडल्यास मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम रक्तांग रक्तवर्णाय भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वाहा. हे स्वामी समर्थ, 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 हे स्वामी समर्थ. भक्त जनता नाथ ऐसा संग मनोहरो जेते वस्ती श्री गुरु त्रिमूर्तींचा अवतारू गौप्य होय कवने परी वस्ती अरण्य संगमासी जाती लेख त्याची भारी आपत्ती सेवक पतिव्रता शिरोमणी वर्तत असे दरिद्रेसी असे कुमारमयीशी व्यसन घातली असे नाकासी दंतहीना तीव्रद नदी तिरी मळी असी शारपती गावा. जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणाचा वर्णाव्यामती देया रे. अकल कोटी वास करुनिया दाविली अघटित चर्या रे. लीला पाशे बद्ध करुनिया तोडिले भव भया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणाचा वर्णाव्यामती देया रे. यवने कृषिले स्वामी कहारे अक्कल कोटी पहारे. समाधी सुखते भोगुनी भोले धन्य स्वामी वर्या रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणाचा वर्णाव्यामती देया रे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त सबू तुकरुणी म्हणीचे हितभूत सारे वद गगना धाऊ. निश्वरी निश्रमसी महितार्थ तुमी तुझ श्रीदेऊ. हृदयी वससी परिणछ दिससी ऐसे तुझ पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकरुणी म्हणीचे हित तुझ सारे वद कवना धाऊ. उदीर्ण नव्हे तव उपकारादृतन तुझ बाहू. बोधुनी दाविसिंह परमेश्वर आणि उठला बाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी म्हणीचे हित तुझ सारे वद कवना धाऊ. कोण
चला तर मंडळी, आज पारायणाचा तिसरा दिवस आहे आणि आता येऊन झाले एक मला अर्धा तास. आल्यानंतर थोडं फ्रेश झालो, जेवण वगैरे केलं आणि चला मला तुमच्याशी थोडंसं बोलून व्हिडिओचा शेवट करावा. तर पहा आमची आजची देवपूजा. तर आता म्हणलं पारायण येता येता आम्ही 5-6 जणी म्हणजे ऑटो रिक्षा केलेलं आहे. तर येता येता आज पण स्वामी महाराजांच्या केंद्रातूनच हे चौरंग आणले राहिलेले. परवा एकच आणला होता, तर आता बाकीचे आणले, पुन्हा 5-7 चौरंग आणले. आणि मग आणि झाडं माझ्या गच्चीवर भरपूर अशी मी झाडे लावलेली आहेत. काही राईस बॅगच्या घरी तयार केला, ग्रो बॅगी, काही पांढऱ्या बकेटमध्ये, तुम्ही तर व्हिडिओमध्ये एखाद्या पाहिलेलंच असेल. तरी पण मी येताना आज काय केलं, काल 6 कुंड्या आणल्या मोठमोठ्या झाडं लावण्यासाठी फुलाची, आणि आज 6 कुंड्या आणल्या. तर चला तर मी तुम्हाला आता कुंड्या दाखवते. तर मंडळी, आजचा तिसरा दिवस पारायणाचा, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये, आणि कसं आहे पूर्ण व्हिडिओ आपल्याला शूट करता येत नाही. तर आणि पुन्हा कसं व्हिडिओ शूट करण्यासाठी दुसरं कोणी असलं म्हणजे सगळा व्हिडिओ व्यवस्थित घेते. पण आता आपण पारायणाला बसलो होतो आणि व्हिडिओ पण आपण शूट करायचा, आणि सदा नेहमी असा व्हिडिओ शूट करत राहिलं ना, तर मग बघणारचा गैरसमज कसं होते. तर समजा आपण पारायणाला वाचावं का व्हिडिओ शूट करावा अशा अडचणी येते. पण चला, मी थोडक्यात मोकळ्या वेळेमध्ये होईल तसं मी थोडक्यात व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्याशी पण शेअर करण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. कारण व्हिडिओ शूट करायला पण मीच आणि पारायणाला पण मीच. तर चला म्हणलं, मी मोजके थोडं शूट करून तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तसं तर पूर्ण शूट करता येत नाही, शेअर करता येत नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ होतो. तर चला मग आरती वगैरे झाली, घरी आलो, फ्रेश झालो, आवरलं. म्हणलं चला थोडंसं तुमच्याशी बोलावं, गप्पा माराव्या. आणि मी काल 6 कुंड्या आणल्या होत्या मोठ्या, तर त्याच्यामध्ये लगेच मी काल झाडं लावली. आणि आज पण 6 कुंड्या आणल्या, हे चौरंग असे आणि कुंड्या आणल्या आज. तर चला, तुम्हाला भरपूर अशा मोठ्या कुंड्या आहेत, तर मी अशा गच्चीवर नेऊन ठेवलेल्या आहेत. तर चला तर तुम्हाला माझ्या कुंड्या दाखवते केवढे मोठे ते. मी 6 कुंड्या आणल्या, त्यापैकी 4 कुंड्यांनी झाडं लावली आणि 2 कुंड्या मी आमच्या हॉटेलवर दिल्या शोची झाडं लावण्यासाठी. त्या झाडं लावून हॉटेलवर पाठवल्या 2 कुंड्या ठेवण्यासाठी, ह्या 4 कुंड्या. आणि आज येताना 6 आणल्या पाहिजे. हे 3 आणि तिथं 2, हे 4 आणि त्या 2 आज 6 आणल्या. तर मी आज काय करणार आहे, मला मातीचा गोंधळ किती हे, तर मी आता पूर्ण काय ग्रो बॅगमधली अशी माती ओतली, फाडून काढलेली, आणि काय काढलेले आहेत. आता कुंड्यामध्ये कुठली बरी वाटेल काय असेल ते आता मी अशी झाडं याच्यामध्ये लावणार आहे. आष्टूरच्या ह्याला पण किती फुलं आली. ह्या पाहिजे बटन गुलाब, आणि इकडं पाहि काकडा म्हणतात ह्याला. तेव्हा काकड्याला पण अशी भरपूर अशी फुलं आलेली आहेत. आणि ह्या पाहि आणि याला पण पहा असं किती मस्त फुलं आलेली, ते लाल. आणि इकडं पहा मी एका कुंड्यात भुईमुगाचे 2 शेंगदाणे डोबले होते. तर पहा आता पोरीने उपटून टाकलं, तर ह्या किती शेंगा आल्यात, बापरे, हे किती छान शेंगा आल्यात. आणखीन येतं त्या, पण पोरीने लवकर उपटलं. बा किती मस्त असं भुईमुगाच्या शेंगा आलेल्या आहेत कुंड्यात लावलेल्या. तर पाय लाल गुलाबी किती मस्त आलेले आहेत. फुलं म्हणतात कसले नाव माहीत नाही, पण एवढ्या झाडा किती छान आलेत. इकडं पहा शिवची फुलं किती मस्त आलेत. आणि इकडं पहा मी इथं लावलेलं होतं, हे पहा इथं उगी 1-2 शेंगदाणे डोबले होते. ह्या त्याचा हे असं भुईमुगा किती मस्त आल्यात. याला 9-10 शेंगा असतील सगळ्या. किती मस्त भारी वाटते. पहा म्हणजे घरच्या बिना खताचं याचं आलेले बघा ना, किती मस्त. तर पहा म्हणजे हे बघा ते पडायले किती निबर शेंगदाणे झालेले त्याच्यातले. पहा मंडळी, घरी कुंड्यामध्ये भुईमुगाची शेंगदाणा लावून त्याच्या 10-12 शेंगा आल्या. आणि म्हणजे घरी तयार केलेल्या शेंगा एक असं नाही शेंग खायला भेटना, पण घरच्या हातचा आनंद किती. आपल्या हातून घरी तयार केलेल्या शेंगा असो, भाज्या असो, काय असो, तो उगवण्यात आणि खाण्यात एक शेंगा असताना पण तेच शेंगा आपण घरी तयार केलेली खाण्यात आनंदच काय वेगळा असतो.
तर पाहायला आम्ही आता मोजल्या तर 10 ते 12 शेंगा निघाल्या याला. मंडळी इकडं पण हे पा किती झाडाला, हे गुलाबाचं झाड मी घरी तयार केली, अशीच काडी आणली होती. तर ती काडी तयार केली बघा, किती फुलं लागलेली त्याला मस्त अशी पहा गुलाबाला मंडळी. आणि भरपूर असे म्हणजे, आणि कळ्या पण खूप आलेले आहेत याला पहा. हे पहा कळ्या पण अशा भरपूर आलेले आहेत. मंडळी आज गुरुचरित्र पारायणाचा 3रा दिवस मस्त आम्ही परभणीहून पारायण करून आलो. आल्यानंतर घरचं पण आवरून पहा, मी आज कुंड्या आणल्या सोबत, त्या काही झाडं लावली, आता काही लावायची राहिलेली आहेत. चला तर मंडळी कसा वाटला आमचा आजचा छोटासा ब्लॉग, गुरुचरित्र पारायणाच्या 3ऱ्या दिवसाचा ब्लॉग आणि कुंड्या झाडं लावण्याची गुलाबाच्या फुलाचा आजचा सगळा मिळून छोटासा ब्लॉग कसा वाटला, आवडल्यास मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.